लोक ॲपलचा आयफोन लॅपटॉप घेतात, मी घेतलाय मसाला डबा आणि कुकर. तर ह्या ॲपलचा घेतलेला आहे. तर कुकरचा ॲपलसारखा आकार असल्यामुळे बहुतेक त्याला जसं नाव दिलं असावं. तर आणि मसाला डबासुद्धा मी त्याच कंपनीचा घेतलेला आहे. आणि जेव्हा माझ्याकडे रिकामा वेळ असतो तेव्हा मग अशी कामं करत असते. आता आणून मला 1 महिना झालं आहे, पण शेंगाचं सगळं काम चालू होतं शेतामध्ये, त्यामुळं मग ते राहूनच गेलं. आणि आत्ता मग माझ्याकडे वेळ आहे दुपारचा, त्यामुळं मग मी म्हणलं आता मसाला डब्बा भरून घेऊया. तर नवीनच होता, मग त्या सगळ्या कॅरीबॅग काढल्या वाट्यांच्या आणि कपड्याने छान असं पुसून घेतलं आणि छान असा मसाला डब्बा भरून ठेवला. तर दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा केव्हा माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मला अशी कामं करायला खूप आवडतं. तर फ्रीज क्लीन करणं, मसाला डब्बा भरणं, लसूण सोलून ठेवणं, शेंगा फोडून ठेवणं, अशी जी काही कामं असतात ती मी माझ्या दुपारच्या वेळेमध्ये करत असते. जेव्हा केव्हा माझ्याकडे टाईम असतो, आदू वगैरे झोपलेला असतो, तेव्हा मग ही कामं करते मी. तर 2 वर्षे माझ्याकडे प्लॅस्टिकचाच डब्बा होता, मी काय घेतलाच नव्हता मसाला डब्बा. पण आता मला त्याची गरज वाटते, कारण सगळ्या भरण्या काढाव्या लागतात फोडणी द्यायच्या वेळेस. आणि आता मसाला डब्यामध्ये जर फोडणीचं सगळं साहित्य ठेवलं तर फक्त मसाला डबा घेतला की लगेच फोडणी देऊन होते आणि जास्त काही पसारा होत नाही. आणि एकदम छान असा व्यवस्थित क्लीन वगैरे ठेवून व्यवस्थित भरून ठेवला तर तो वापरायला सुद्धा खूप छान वाटतं. त्यामुळे मग हा मसाला डब्बा आणला मला 400 रुपयाला पडला. मी तुळजापूरच्या एका छान अशा दुकानातून घेतलेला आहे, तर खूप छान भेटला मला. तर बघा आता भरल्यानंतर किती छान वाटतोय. तुमची दुपारची काय काय कामं असतात ते मला कमेंट करून सांगा. आणि बघा किती छान सुंदर दिसायला लागलाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया परत. बाय.